आणि मातीपेक्षा माझ्या छत्रपती शिवरायांच्या विचारांवर प्रेम करणारी माणसं मी आज पाहिली. मन मनगट आणि मस्तकाने सशक्त झालेल्या जिवंत माणसामध्ये नवे नवे तर जिवंत वाघामध्ये येण्याचं भाग्य मला आज लाभलं. त्याबद्दल सर्वच भेंडेगाव गावातील शिवजयंती मंडळाचे सुरुवातीलाच मी मनापासून आभार मानते. नाहीतर बघा ना, शांता झाली शालू झाली आता कोणाचं नाव, आणि भावड्या भावड्या म्हणत परत आला बाबूराव. पण त्या बाबूरावला न बोलावता मैं तुमसे मिलने आ जाऊ क्या न बोलवे हलगी बजाऊ क्या, पण त्या हलगीच्या तालावर ठेका न धरता आज या गावची तरुण मंडळी ढोल ताशे आणि डीजेवर जयंती साजरी न करता जयंती नाचून नाही तर जयंती वाचून साजरी करतात. ही सर्वात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. धार चढे तलवारीची गरजते शिवगर्जना, धार चढे तलवारीची गरजते शिवगर्जना, भगव्याचा जोश ललकारी तो गगना. महाराष्ट्राच्या मातीत रुजले शिवरायांच्या पराक्रमाचे सोहळे, महाराष्ट्राच्या मातीत रुजलेत शिवरायांच्या पराक्रमाचे सोहळे. परंपरा राखतायत भेंडेगाव गावाचे मर्दमावळे, परंपरा राखतायत भेंडेगाव गावाचे मर्दमावळे. रयतेच्या स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या नवेत्यासाठी छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणाऱ्या मासाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचा ताटकणा जगवणारा पहिला मराठा मानव श्रीमान शहाजीराजे भोसले, स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हाताची तलवार आणि छातीची ढाल करणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले, ज्यांचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते. असा तलवारीच्या पाठीवरती मरण पेलून धरणारा पण यवनांना शरण न जाणारा मराठा राजपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले. प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजावून देणारे जगद्गुरु तुकोबराय, आरक्षणाचे जनक महर्षी शाहू महाराज, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या तरच तो बंड होऊन उठतो हा संदेश समाजाला देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांना शिक्षण रूपी अमृत पाजून त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले महात्मा ज्योतिबा फुले. चूल आणि मूल या समाज व्यवस्थेच्या चौकटीला झुगारून देऊन एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष लोककल्याणकारी राज्य करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर, एका हातामध्ये खराटा घेऊन दिवसभर गाव स्वच्छ करणारे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची तुमची आमची डोकी स्वच्छ करणारे संत गाडगे बाबा, हसत हसत फासावरती जाणारे शहीद आजम भगतसिंग, राजगुरु सुखदेव. पृथ्वी ही शशाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दीनदलितांच्या कष्टकऱ्यांच्या तुमच्या आमच्या तळहातावर बसलेली आहे असा विज्ञानवादी प्रश्न मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि दादा, त्या जेवणाच्या डब्यासोबत मला माझं शिवचरित्र सुद्धा पाठव, कारण तुरुंगातून बाहेर कसं पडायचं आणि आपल्या या देशाला स्वतंत्र कसं करायचं हे शिवचरित्रच मला शिकवेल असे सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस. या सर्वच थोर महापुरुषांना, महामातांना, महामानवांना मी भाग्यश्री मोहिते आपल्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करते. छत्रपती शिवराय समजून घ्यायचे म्हटलं तर शिवजन्मापूर्वीची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. मग काय होती परिस्थिती? 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती थयाथई नाचत होत्या. मंदिराच्या मंदिरे लुटली जात होती. आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती. शेतकऱ्यांचा कुणी कैवारी नव्हता. गोठ्यातली गाय मरत होती आणि घरातली माय सुद्धा मरत होती. अशा परिस्थितीमध्ये मासाहेब जिजाऊंनी शिवाई देवीकडे साकडं घालावं. मायमाऊल्यांनो, मंदिरात जाता, देवापुढं जाता आणि काय मागता त्या देवाला? काय मागायचं ऐका. जा देवापुढं, व्हा नतमस्तक आणि म्हणा त्या देवाला, देवा सौभाग्य कुठं असत्या जिजाऊ सारखं नशीब असावं. देवा
सौभाग्य कुठास त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. अरे वरदान दे मला माझ्याही पोटी शिव शंभू सारखं एक बाळ असावं, एक बाळ असावं. जा आणि मागा त्या देवाला जे मागितलं होतं माझ्या मासाहेब जिजाऊंनी. काय मागितलं होतं माझ्या मासाहेब जिजाऊंनी? माझ्या मासाहेब जिजाऊंनी मागितला होता एक पुत्र. हे अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्या माझं पुत्र दे, चिरफाडण्या माझं पुत्र दे. हे आई शिवाई देवी मला असा पुत्र दे जो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करील, कामकऱ्यांचं राज्य निर्माण करील, बहुजनांचं 18 पगड जातीचं, 12 बलुतेदाराचं, सर्व धर्मियांचं हिंदवी स्वराज्य निर्माण करील असा पुत्र मला तू दे आई, असा पुत्र मला तू दे. आणि जणू काही मासाहेबांचं गारहाण त्या शिवाई देवीनं ऐकलं आणि दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630. या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत यवनांचा कर्दन काळ, हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. त्याच वेळेस शिवबाराजे शिवनेरी किल्ल्यावर खेळू लागले, बागडू लागले, लहानाचे मोठे होऊ लागले आणि राजांचं वय झालं 6 वर्ष. त्याच वेळी विजापूर दरबारातून एक पत्र मासाहेब जिजाऊंच्या हातावर पडलं. लिहिलं होतं, सकळ सौभाग्यवती राणी साहेब जिजाऊ आपण शिवबाज घेऊन पुण्यात जावं. आणि सारा लवाजमा, घोडे, पालख्या, म्याणे तयार झाले. बघता बघता आता घोडे पुण्याच्या पटक्या वेशीतून खदडायला लागले. ताड ताड दौडत 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 घोडे पुण्याच्या वेशीत आले. मासाहेब आल्या, पण मासाहेबांचं लक्ष गेलं त्या पुण्याच्या वेशीत असलेल्या पहारीकडं. आणि मासाहेबांनी अचानक म्यानाचा पडदा बाजूला झाला. आज ते कदम मासाहेब खाली उतरल्या, एक एक पाऊल टाकत टाकत खाली आल्या. पहारीकडे लक्ष गेलं आणि मासाहेबांनी दिला आवाज, शिवबा. लहानसे चिमुकले हात आता घोड्याच्या लगामीला लागले, छोटे छोटे चिमुकले पाय रिखबीत अटकले. शिवबाराजे एक एक पाऊल टाकत टाकत मासाहेबांच्या जवळ आले आणि म्हणाले, आऊसाहेब, आऊसाहेब बोलवलं आम्हाला, आऊसाहेब का थांबलो आपण इथं? त्यावेळेस मासाहेबांनी म्हणावं, शिवबा आपण या पुण्यामध्ये आलोय, काय दिसतं बघा. शिवबाराजांनी चारही बाजूला कटाक्ष नजर टाकली आणि नजर स्थिरावली त्या जमिनीच्या छाताडात खुपसलेल्या पहारीकडं. आऊसाहेब दिसते आम्हाला ती पहार जमिनीच्या छाताडात खुपसलेली आहे. तुटकीवाणी फुटकी कवडी आहे, तिला घातले केरसुनी, वर टांगली खोपडी. आऊसाहेब दिसते आम्हाला ती. शिवबा जा आणि जमिनीच्या छाताडातली पहार काढून फेका बाजूला. आज ते कदम शिवबाराजे पहारीच्या दिशेनं आले. पहारीला हात लावणार तेवढ्या दूरवरून एक आवाज कानी आला, नग मासाब, नग 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 नग. हात लावाय सांगू राजासनी, हात लावला तर निर्वंश होईल तुमचा. बघितलं तर काय, एक साठी ओलांडलेलं म्हातार, पांढरं डोकं झालेलं, हाताला पायाला सुरकुत्या, धोतर सावरत मासाहेबांच्या जवळ आल्यान म्हणाला, आऊसाहेब नग हात लावाय सांगू राजासनी, हात लावला तर निर्वंश होईल तुमचा, हात लावला तर निर्वंश होईल. अरे जशी वीज कडकडावी तशा कडाडल्या राणी साहेब जिजाऊ. निर्वंश होईल आमचा, निर्वंश होईल आमचा. झाला निर्वंश तर हो दे आमचा. ही जिजाऊ समजून जाईल की मी पहिल्यापासूनच निपुत्रिक होते म्हणून, पहिल्यापासूनच निपुत्रिक होते. मासाहेब आल्या पुण्यात. मासाहेबांनी म्हणावं, शिवबा काढा ती पहार. पाहता पाहता शिवबाराजे पहारीच्या दिशेने गेले. पहारीला हात लावला, गदगदा 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 पहार हलवली गेली आणि पुण्याच्या वेशीतून काढून फेकून दिली. मासाहेब पुण्यात आल्या. शिवबाराजांनी म्हणावं, आऊसाहेब आपण कुणाच्या वाड्यात राहायचं? शिवबा एक लक्षात ठेवा, तुम्हाला इथल्या वाड्यात नाही, तुम्हाला लोकमानसाच्या अंतःकरणात वाडा करायचा आहे. तुम्हाला लोकमानसाच्या अंतःकरणात घर करायचं आहे आणि त्या वाड्यात तुम्हाला राहायचंय. लोकमानसाच्या मनामध्ये घर करायला शिकवलं मासाहेब जिजाऊंनी. मासाहेब आल्या पुण्यात, पण रयत नाही गावात. रयत होती कुठं? दर्या, डोंगर, कड्या, कपाऱ्यात रयत परागंदा झालेली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, एवढाच अट्टहास मांडलेली रयत होती कुठं? होतं कोण? 8 घरं, 10 दारं, 8-10 पोरं, 10-12 माणसं. यांच्या व्यतिरिक्त होतच कोण त्या पुण्यात? मासाहेबांनी दिली हाक, या गावात, या गावात
आपण आपलं राज्य उभं करू, आपलं स्वराज्य उभं करू. तशी दऱ्याखोऱ्यात लपलेली 10-12 माणसं मासाहेबांच्या जवळ आली आणि म्हणाली, आऊसाहेब तुम्ही म्हणता गावात या, गावात या. आम्ही गावात येऊ, पण कुणाच्या भरोशावर? कुणाच्या भरोशावर येऊ? अहो तरण्या ताट्या पोरी दिवसात ढवळ्या उचलून नेतात. तरण्या ताट्या पोरींची अब्रू दिवसात ढवळ्या लुटली जातात. यापासून वाचवणार कोण आहे मासाहेब? कोण आहे वाली या रयतेला? मासाहेबांनी म्हणावं, बाबा काळजी करू नका. 8 वर्षाच्या शिवबाकडे बोट दाखवावं. हा रक्षण करील तुमच्या आया बहिणींचं, हा होईल रयतेचा राजा. तसं ते म्हातारा हसलं आणि म्हणाला, आऊसाहेब हे एवढूस पोर हे रक्षण करील आमच्या आया बहिणींचं. मासाहेबांनी दिला विश्वास, बाबा गावात या, राजे तुमचं रक्षण करतील. पाहता पाहता रयत गावात यायला लागली, घरं कचबजायला लागली, गावं कुजबुजायला लागली. पाहता पाहता सारी मांदियाळी तयार झाली. त्या भकास बेचिरा कंगाल झालेल्या पुण्यामध्ये मासाहेबांनी रयतेला बोलवलं. पण रयतेनं खावं काय, प्यावं काय, काय आहे रयतेच्या पोटाला? मासाहेब जिजाऊंनी हे जाणलं आणि मासाहेबांनी रयतेला शेती दिली. शेती करा, कष्ट करा, बैलजोड्या घ्या, नांगरणी करा. आणि त्या भकास बेचिरा कंगाल स्मशान झालेल्या पुण्यामध्ये मासाहेब जिजाऊंनी पहिली संस्था निर्माण केली आणि त्या संस्थेचं नाव आहे स्वराज्य. आणि त्या संस्थेच्या संस्थापिका आहेत मासाहेब जिजाऊ. आज त्या शिवबा राजाचा इतिहास ऐकण्यासाठी आपण बसलो. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषानं विचार करायचा, मी शिवाजी राजांचा इतिहास ऐकायला बसलोय तर शहाजी म्हणून बसलोय. आणि प्रत्येक स्त्रीनं विचार करायचा, मी शिवाजी राजांचा इतिहास ऐकायला बसले तर जिजाऊ म्हणून बसली. बसा, असंच बसा, पण ताट बसा, ताट बसा सगळेजण. कारण आपण स्वराज्यात बसलोय. अशा मातीत जन्माला आलोय की जी माती वीरांच्या रक्तानं आणि मावळ्यांच्या घामानं नाहून गेलेली माती आहे. आणि अशा मातीत जन्माला येऊन जर का आपण ताटकणे न ठेवता मोबाईल बघत बसलो तर त्या शिवाजी राजांचा अपमान केल्यासारखं होईल. म्हणून एक सांगते, वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू, गुटखा, तंबाखू हे असलं करून तुम्हाला मिळतंय तरी काय? अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसलीच तर तिला समजा तुम्ही तुमची माय. तुम्हीच असाल या कलियुगातले खरे शिवराय, तुम्हीच असाल. आमचं कसं झालं, शिवजयंती आली की महाराजांना आम्ही फक्त डोक्यावर घेऊन नाचतो. पण महाराजांना कधीतरी डोक्यात घ्या. त्यांचे विचार, एक तरी विचार त्यांचा आत्मसात करा. आमचा फक्त दिखावा चाललाय, फक्त दिखावा. दादांनो, मी दिखावा करू नका असं नाही म्हणत. बॅनर लावतो आम्ही, मोठे मोठे बॅनरवरती फोटो महाराजांचा कोपऱ्यात, आणि आपलेच कुठं आपला भाऊ कसा झळकणार. मी लावू नका असं म्हणत नाही, फोटो लावा, पण त्यांचा शिवजयंतीला एक तरी विचार आत्मसात करा. एक तरी विचार मनामध्ये रुजवा, ती खरी शिवजयंती साजरी होईल. नुसतं राजांसारखं दिसणं, दाढी वाढवणं, कपाळावरती चंद्रकोर लावणं म्हणजे शिवरायांचे मावळे नाही. काल परवा एक व्हिडिओ असा व्हायरल झाला की एक 4थीची मॅडम आपल्या पोरांना प्रश्न विचारते की बाळांनो सांगा, कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या? कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या? सांग, बरोबर आहे उत्तर. छत्रपती शिवाजी महाराजांनी. वा वा, जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी. काय नाव बाळा तुझं? प्रथमेश. ती मॅडम 4थीच्या लेकरांना प्रश्न विचारत होती. 4थीच्या मुलांना उत्तर सांगता येत नव्हतं. एक जण म्हणाला, मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या हातावर तुरी दिल्या. दुसरं म्हणाला, मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाच्या हातावर तुरी दिल्या. तिसरं म्हणाला, मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या हातावर तुरी दिल्या. 4थीच्या लेकरांना उत्तर सांगता येत नव्हतं. त्याच्यातलंच एक प्रथमेश सारखं जरा हुशार होतं. ते म्हणलं, मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशाहच्या हातावर तुरी दिल्या. मॅडम म्हणली, वा, बरोबर आहे उत्तर बाळा. आता सांग तुरी का दिल्या? ते म्हणलं, मॅडम
औरंगजेबाला तुरीचं वरण लय आवडत होतं म्हणून तुरी दिला. दुसरं म्हणालं, मॅडम औरंगजेबाने पत्र लिहिलं की आम्हाला तुरी लागत्यात, आमच्याकडे पाठवून द्या. तिसरं म्हणाले, मॅडम औरंगजेबाला भंडारा करायचा होता म्हणून तुरी दिल्या. मग याच्यात चूक कोणाची आहे? आईची आहे, वडिलांची आहे की त्या शिक्षकांची आहे? याचा कधीतरी विचार केला पाहिजे. मुळात तुरी देणं म्हणजे निसटून जाणं, फरार होणं, हा या वाक्प्रचाराचा अर्थ त्या मुलांच्या वर्ग शिक्षकांनी त्याला शिकवला नसावा. पण छत्रपतींचा इतिहास आहे, आम्ही आमच्या लेकरांना समजून सांगितलं पाहिजे. अहो हे सोडा, काल परवा असाही एक व्हिडिओ व्हायरल झाला की एक मुलगा बस स्टँड वरच्या पोरींना तुम्ही पाहिला असेल की प्रश्न विचारतोय, ताई छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव सांग. 5, 7, 10, 12 पोरींना विचारतो प्रश्न, कॉलेजून आलेले, एकीलाही उत्तर सांगता येत नाही. लाज वाटली पाहिजे आम्हाला. छत्रपतींच्या महाराष्ट्रात आम्ही जगतोय, ताठ मानेनं फिरतोय फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. त्यांचं जर पूर्ण नाव आपल्याला सांगता येत नसेल तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही दादांनो, काहीच अर्थ उरत नाही. छत्रपतींच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आम्हाला काही ना काही शिकवते. ज्यावेळी स्वराज्यावरती अफजल खान नावाचं संकट आलं, भिंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजांना वडे त्याला, ते पैधाराचे काम, अधमासी तो अधम, आपल्याच देवी देवतांचे मंदिर फोडणाऱ्या त्या अफजल खानाला नाही सोडलं राजांनी. साधा नव्हता अफजल खान, गरज कुनो दसिफर अला फजल फजला अब फजल अफजल हजर मली की बजाय तस्बी आवाज आहेत की अफजल अफजल. म्हणजे उच्चातल्या उच्च स्वराला विचारलं, या पृथ्वी तलावरचा सर्वश्रेष्ठ माणूस कोण? तर सगळीकडनं आवाज आहे, अफजल 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 अफजल. 2 मिनिटात ठोकला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला. प्रतापगडाच्या पायथ्याशी. साधा नव्हता अफजल खान. हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में, हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में, लेकिन छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. कधीतरी त्या राजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. आता त्या अफजल खानाला संपवल्याच्या नंतर अली आदिलशहाला या 3 अक्षरांनी चिंताक्रांत करून सोडले, शिवाजी. कोण आहे असा जो शिवाजी अक्षर दुनियेतून साफ पुसून काढील? कोण? स्मृतींचे उत्खनन चालू झाले सापडला. एके दिवशी बादशाला आपल्या स्मरणाच्या खाणीत एक काळा हिरा सापडला. कर्नूल मधला सरदार सिद्दी जोहर, अत्यंत शूर, अत्यंत अनुभवी, पराक्रमी हा सिद्दी जोहर. सोबतीला अफजल खानाचा मुलगा फाजल खान, रुस्तुमे जमान, बडे खान, बाजी घोरपडे, सिद्दी जोहरचा जावाई सिद्दी मसूद. हे सगळे जण 35,000 सेना घेऊन आमच्या पन्हाळ्यावरती चाल करून आले. महाराज गडावरती आहेत म्हणून यांनी काय केलं, यांनी गडाला खालून वेढा घातलाय. वेढा एवढा कडक होता की माणूस तर सोडाच, पण साध्या मुंगीला सुद्धा आत जाता येणार नाही की बाहेर येता येणार नाही. त्याचे सगळे हश्म अहोरात्र हाकाट्या पिट्या जागते रहो अशा हयापिट देत त्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी पसरले. छावण्या पडल्या, तंबू पडले, तोफांचा भडीमार चालू झाला. आणि आमचं मराठ्यांचं स्वातंत्र्य तेज, भारत मातेचं भविष्य त्या पन्हाळगडात अडकलं. हृदय कोंडलं गेलं. वाऱ्याला सुद्धा आत शिरायला की बाहेर पडायची जागा नव्हती. एवढा कडक वेढा चालू झाला. आणि आता त्या सिद्दी जोहरनं तोफांचा मारा चालू केलाय. गडावरून मराठ्यांनी त्याला जवाब दिला, जोहरचा कोणताही मारा गडावर कारीगार होईना, कारण त्याच्याकडे छोट्या तोफा होत्या, लांब पल्ल्याच्या तोफांची आवश्यकता होती. म्हणून त्याने इंग्रजांना पत्र पाठवलं. कुणाला? मुलांनो एक सांगते, हा प्रसंग लक्षपूर्वक ऐका. मी याच्यावरती शेवटी प्रश्न विचारणार आहे. जो प्रश्नाचं उत्तर देईल त्याचा स्टेजवरती सत्कार होणार आहे. त्याच्यामुळं हा प्रसंग ऐका आणि प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. इंग्रजांना पत्र पाठवलं आणि कधीही राजकारणात भाग न घेणारे, फक्त व्यापार करायचा अशी भूमिका असणाऱ्या इंग्रजांनी विचार केला. यांना वाटलं की आता काय शिवाजीचं काही खरं नाही,
आता शिवाजीला चारही बाजूनं कोंडलंय. आता काही शिवाजीला सुटायला चान्स नाही. आता विजय त्या सिद्धी जोहरचाच होणार. मग विजयाच्या हमखास मार्गावरती असलेल्या सिद्धी जोहरला मदत करावी, उद्या आपल्यालाच फायदा होईल असं म्हणत हे स्वार्थी इंग्रज तयार झालेत. यांनी एक भली मोठी तोफ निवडली. वरती महाराज सिद्धी जोहर बरोबर कसा लढा द्यायचा याचं सगळं प्लॅनिंग, याचं सगळं नियोजन गडावरती करतात ते. आणि त्याच वेळी खालून तोफांना बत्ती मिळाली आणि धडाड धड 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 आवाज झाला. केवढा प्रचंड आवाज! एवढी मोठी तोफ गनिमांच्या छावणीत आली तरी कुठून? आणि बघतात तर काय, त्या तोफेवर इंग्रजांचा तो युनियन जॅक नावाचा झेंडा फडकतोय. 1.5 महिन्यापूर्वी ज्यांच्यावर मेहरबानी केली तेच कृतज्ञ इंग्रज शेवटी गायीच्या आचळाला चिकटलेले गोचिड तिचे रक्त पितातच. दूध नाही आवडत त्यांना. इंग्रजांनी सिद्धी जोहरला मदत केली, पण यांच्या गोलंदाजीने पन्हाळ्याला मात्र काहीच इजा पोहोचत नव्हती. आपला पन्हाळा आहे तसा भक्कमपणे उभा होता. वेडा पडून 3 महिने झाले. महाराज फार काळजीत आहेत. कसं सुटावं बाहेर, काय करावं, कसं पडावं बाहेर. सगळीकडे चारही बाजूनं घेरलंय, काय करावं. आणि इथल्या महिलांसाठी मला एक सांगावंसं वाटतं. तिकडं मासाहेब जिजाऊंना काय वाटत असेल हो. एकीकडे एकुलता एक मुलगा सिद्धी जोहरच्या मगरमिट्टीत सापडलाय आणि दुसरीकडे शाहिस्ते खानासारखं संकट पुण्यावरती आलंय. काय करावं त्या आईनं. शरण जावं, स्वराज्य बिराज्य आपल्याला काय करायचं शिवबा असं नाही म्हणाली ती आई. मासाहेबांनी जाणलं होतं की वेड्यावर घाव घालून वेडा फोडून काढणारा कुणीतरी वीर हवा होता, पण हिमतीच्या जोखमीच्या तलवारी तोलणारी माणसं मात्र गुंतून पडली होती. मग काय करायचं? कोण जाईल राजाला सोडवायला? कोण जाईल? कोणीच नव्हतं. मासाहेब जिजाऊ स्वतःच ताडकन उठल्या, कमरेला पदर खवला आणि उपसली तलवार. आणि खरोखरच स्वतःच्या पुत्रालाच नाही तर या भारत मातेच्या भविष्याला, या भगव्या झेंड्याच्या रक्षणकर्त्याला सोडवायला भोसल्यांच्या घराण्यातील एक स्त्री अंगावर शस्त्रास्त्र चढून निघाली. आतापर्यंतच्या इतिहासातील अशी एखादी तरी स्त्री दाखवा की जी स्वतःच्या राजाला सोडवायला निघाली. कोणी सुद्धा सापडणार नाही. एकमेव राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आहेत. त्या जिजाऊंच्या तुम्ही आम्ही लेकी आहोत. जिजाऊ मासाहेब निघाल्या तेवढ्यात नेताजीची फौज आली. ताड ताड दौडत 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 नेताजी आला. नेताजी म्हणला, मासाहेब तुम्ही थांबा, म्या जातो. आपल्या राजाला काही मदत होती का बघतो, म्या जातो. आणि नेताजीची फौज अफजल खानाच्या वधापासून जी धिंगाणा घालत गेली होती, कुठेही आराम न करता, कुठेही विश्रांती न घेता जशी आली तशीच गेली. निघाला नेताजी दौडत 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 आतमध्ये शिरला. राजांना कळालं मराठी सेना आली, मराठी सेना आली. नेताजी आला, नेताजी आला. पण नेताजीची आणि त्या सिद्धी जोहरची फौज वेड्याच्या 5 कोस दूरच भिडली. सिद्धी जोहरच्या तलवारीला नेताजींच्या तलवारी भिडल्या. खडकांचा खणखणाट सुरू झाला. युद्ध झालं. पण दुर्दैव आपलं, काय सांगू, त्या सिद्धी जोहरच्या मानानं नेताजींची फौज चतकोर सुद्धा नव्हती. 35,000 जवळजवळ 20,000 राक्षस तिला भिडले. आणि नेताजींच्या त्या दमलेल्या फौजेचा त्या ठिकाणी पराभव झाला. नेताजी माघार घेऊन परतला. नेताजी हारला. आता काय करायचं? कसं तरी नेताजी आला होता सोडवायला. काय करायचं आता? काय करायचं? बस झालं आता. आता थांबणं होणार नाही. आणि राजांनी एक युक्ती केली. आपण लहानपणापासून शिकलोय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि ती प्रत्यक्ष कृतीत उतरवली छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्या सिद्धी जोहरला खलिता लिहिला, खोटा खोटा खलिता, की हुजूर सिद्धी जोहर साहेब, आम्ही आपणास घाबरलोय, आम्हाला अभय द्या, आम्ही आपणास शरण येतोय हुजूर. आमचं सगळं अन्नधान्य दारू गोळा सगळं काही संपलं हुजूर, आम्ही आपणास शरण येतोय. आणि तो खलिता त्या सिद्धी जोहरनं वाचला. आणि सिद्धी जोहर तिकडं खुश. अल्लाहू अकबर, सिवा हमारे सामने आने वाला है, सिवा हमारे सामने आने वाला है. त्याच्या छावणीमध्ये सगळीकडे आनंदी आनंद पसरला. अवघे 1647ला फत्ते खानाला जमलं नाही, जे रहमानुर रहीम अफजल खानाला जमलं नाही, ते आमच्या सिद्धी जोहर साहेबाला उद्या जमणार. उद्या शिवाजी राजा आमच्या मुठीत येणार. त्याच्या छावणीत आनंदी आनंद पसरलाय.
नाच गाणे सुरू झाले. आता शत्रु हमारे मुट्ठी में आने वाला है, इस खुशी के मौके पे जश्न तो बनता ही है असं म्हणत त्यांच्या दारू बिरू पार्ट्या बिरट्या नाच गाणे सगळं काही सुरू झालं. त्या रात्री घोंगरांचा आवाज यायला लागला. माणसाला शिजेपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत दम निघत नाही. ते म्हणतात ते असंच. तिकडं सगळे बिनधास्त आणि इकडं आपल्या राजांचं काय चाललंय. राजांची सगळी आवरावर चालू झाली, सगळी कामं चालू झाली. 12 जुलै 1660 चा तो दिवस, गुरुवार रात्री 10 वाजायच्या आत सगळी कामं चालू झाली. सोबतीला 2 भावंड आहेत. एकाचं नाव बाजीप्रभू देशपांडे आणि दुसऱ्याचं नाव फुलाजी प्रभू देशपांडे. आणि हिरडस मावळातील 352 देशमुखांची 600 सैन्य मंडळी तयार झाली. अहो, एकेकाची शरीरयष्टी बघितली ना, त्यांची बॉडी, तर वाघानं जरी पंजा मारला ना तरी त्या वाघाला सुद्धा जागीच आडवं तिडवं करून टाकणारे हे सगळे कणखर छातीचे बळकट बाहूंचे मावळे निघाले पन्हाळ गडापासून विशाळ गडापर्यंतचा सगळा रस्ता त्यांच्या नजरेपुढे. परिस्थिती काय होती. दगड धोंडे काटे कुपाटे रान झुडपे शेवाळाचा चिखलाचा बुजबुजाट. कशाचीही तमा बाळगायची नाही. धावत जायचं. नियम असा होता की पायामध्ये कोणी चपला घालायच्या नाही, कारण त्या चपलांचा चट 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 असा आवाज होईल आणि त्या आवाजानं शत्रू सावध होईल. एवढं बारीक नियोजन त्यांचं. ऐन रात्री एखादं जनावर अंगावर आलं काय होईल, माणूस जखमी होईल, त्याची पर्वा नको. धावत जायचं. पायात चपकन काटा मोडला, रक्ताची धार लागली. एकानं तोंडावरती हात दाबायचा, दुसऱ्यानं हळूच काटा काढायचा, पण आवाज करायचा नाही, कारण शत्रू जवळ आहे. आवाज नाही. 65 किलोमीटर धावायचंय. मागून बंदुकीच्या गोळ्या येतील, घोड्यावरून पाठलाग होईल. कशाचीही तमा बाळगायची नाही. धावत जायचं. अंधारातून वाट काढायची. निधड्या छातीची माणसं धावत सुटली. सोबतीला 2 पालख्या. एका पालखीत खुद्द छत्रपती शिवाजी महाराज बसलेत आणि दुसऱ्या पालखीत कोण असेल बरं? कोण? दुसऱ्या एका पालखीत खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि दुसऱ्या पालखीत शिवा काशीद. या 2 पालख्या निघाल्यात. अंधारातून वाट काढत निघाल्यात. तेवढ्यात काहीतरी कुठंतरी खुसबुस झाली, कुठंतरी काहीतरी वाजलं आणि बघतो तर काय, तेच ते 2 डोळे. कुणाचे आहेत? वाघाचे आहेत, सिंहाचे आहेत, कोल्ह्याचे आहेत, लांडग्याचे आहेत, कुत्र्याचे आहेत. कुणाचे आहेत ते 2 डोळे? नाही बघायला गेलो तोपर्यंत डोळे पसार. अहो, माणसंच होती. त्या सिद्धी जोहरचे हेरच होते आणि ते हेर थेट सिद्धीच्या छावणीत गेले आणि छावणीत बातमी गेली, हुजूर शिवा भाग रहा है, हुजूर शिवा भाग रहा है. सिद्धी जोहर बोला, भागो, जाओ, जल्द से जल्द उस शिवा को पकड़ के मेरे सामने रखना, भागो. आणि सिद्धी जोहरचा जावाई सिद्धी मसूद निघाला आणि इथं येते का मावळ्याची कथा. शिवा काशीद त्यांचं नाव आहे. हुबेहूब राजांसारखी दाढी, राजांसारखा पेहराव, सगळं काही राजांसारखंच आहे. मरण डोळ्यापुढे दिसत असताना सुद्धा मृत्यूला कवटाळणारा मावळा म्हणजे शिवा काशीद आहे. शिवा काशीदांची पालखी तिथंच थांबली आणि राजांची पालखी पुढे धावत निघाली. आता शत्रू आला, त्याला पालखी दिसली. पालखीमध्ये बसलेले साक्षात दाढी असलेली कल्लेदार मिशा असलेले महाराज त्याला दिसले. अल्लाहू अकबर, शिवा मिल गया म्हणून त्यानं ती पालखी तिथंच पकडली आणि सिद्धी जोहरच्या पुढे नेऊन उभी केली. सगळ्यांना वाटू लागलं, बाबा विनंती आहे, तहान कोणाला लागली का? लागली नसेल तर थोड्या वेळानं द्या. ह्या 2 पालख्या आहेत. आता तिकडे बातमी गेली, शिवा भाग रहा है हुजूर, शिवा भाग रहा है. सिद्धी जोहर बोलला, भागो, जाओ, जल्द से जल्द उस शिवा को पकड़ के आना. सिद्धी मसूदला दिसली पालखी इकडं आणि त्याला आनंद झाला. शिवा मिल गया म्हणून त्यानं ती पालखी तिथंच पकडली आणि सिद्धी जोहरच्या पुढे नेऊन उभी केली. सगळ्यांना वाटू लागलं, शिवाजी राजा. पण हे खरोखर राजे होते का? कोण होतं मग? शिवा काशीद. सगळ्यांना वाटू लागलं शिवाजी राजा. सेम टू सेम राजा आणि शिवा काशीद सारखेच.
पण त्याच वेळी गर्दीतल्या 2 संशयी नजरा त्या मावळ्याच्या अंगावरती पडल्या. हुजूर, हुजूर, ये सिवा नहीं हुजूर, मैंने देखा था सिवा को मेरे अब्बाजान के वक्त कृष्णाजी भास्कर कुलकर्णी के वार सिवा के माथे पर हुआ था, लेकिन इसके तो नहीं है हुजूर, हुजूर, ये सिवा नहीं हुजूर, हमारे साथ धोखा हुआ हुजूर. सिद्धी जोर बोला, भागो, जाओ शिवा को पकड़ के लाना. आणि आता सिद्धी मसूद ते शिवा काशीदांना बोलले, सच बता, शिवा ही आहे ना तू? तरी पण हा मावळा सांगायला तयार नाही. आवेश इतका जबरदस्त, दाढी, कल्लेदार मिशा, की खरोखरच महाराजच पुढे उभा आहेत की काय. बोल, शिवा ही आहे ना तू? तरी पण हा मावळा सांगत नाही. अरे बोल जल्दी, सच बता, शिवा ही आहे ना? आणि हा मावळा सांगतोय, अरे भेकडांच्या औलादींनो, मी जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो ना, तरी मरताना शिवाजी राज म्हणून मरतोय, मरताना शिवाजी राज म्हणून मरतोय. आणि हे असलं भाग्याचं मरण 1000 वेळा झेला या शिवा काशीद तयार आहे. शिवा काशीदांना पकडलं, शिवा काशीदांचा शिरच्छेद केला. पण हा जो अर्धा तास त्यांनी रोखून धरला होता ना, या अर्ध्या तासात तुमचा माझा मायबाप सिद्धी जोरच्या फौजेच्या पार पल्याड निघून गेला होता. गजापूरच्या घोडखिंडीत 13-14 तास झालं सतत धावत धावत जाऊन ही माणसं पोहोचली. कितीतरी तास झालं यांच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा घोट नाही. धावत जातात, धावत जातात, धावत जातात. आणि आता घोड्यांच्या टापांचे आवाज आले. शत्रू जवळ आलाय. आता आता काय करायचं? मागच्या वेळी शिवा काशीत सामना गेला, पण आता कोण जाणार? आणि बाजी प्रभू म्हणतो, राजा तुम्ही विशाळगड गाठा राजा, आम्ही मुघली सैन्याला इथंच रोखून धरतो. नाही बाजी नाही, राजा राजा नाही म्हणू नका, शत्रू जवळ आलाय. राजा विचार करू नका, विशाळगडावर पोहोचल्याबरोबर इशाऱ्याची तोफ डागा. जोवर त्या तोफेचा आवाज माझ्या कानी पडत नाही तोवर हा बाजी एकाही गणी मला ही खिंड पार करू देत नाही. निघा राजा निघा. नाही बाजी आम्ही पळून जावं? राजा राजा नाही म्हणू नका राजा, वेळ नाही राजा, शत्रू जवळ येऊन ठेपलाय राजा. राजा लाख मेले तरी चालतील राजा, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि महाराज कठोर अंतकरणानं धावत सुटले, धावत सुटले. आता बाजी प्रभू देशपांडे, त्यांचे 300 सहकारी आणि समोरून 3000 सेना. धुरळा उठला. तिकडं 3000, इकडं फक्त 300. विचार करा, 4-5 माणसांनी आपल्याला घेरलं तर काय अवस्था होते? जागीच फाटून जाते आमची, घाम फुटतो. तिकडं 3000, इकडं फक्त 300. तिकडून पहिली तुकडी आली, पहिली तुकडी. बाजी प्रभूंनी त्यांच्या 300 मावळ्यांनी फक्त दगडांनीच मागे सारली. कोणाच्या नाकावर, कोणाच्या कानावर, कोणाच्या हातावर, कोणाच्या पायावर दगडाचा मारा झाला. उसाच्या कांड्यासारखी कडकड 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 शत्रूची हाडं मोडू लागली. पहिली तुकडी दगडांनीच माग. पुन्हा तिकडून दुसरी तुकडी. इकडं मात्र थकलेले, अहोरात्र चालून पाय दुखतायत, सांधे दुखतायत, गुडघे दुखतात असे मावळे पुन्हा शत्रूवर तुटून पडले. हर हर महादेवचा उम्हाग त्या गजापूरच्या घोडखिंडीत घुमला. आदिलशाच्या तलवारीला मराठ्यांच्या तलवारी भिडल्या. स्वतः बाजी प्रभू देशपांडे 2 हातात 2 दानपट्टे घेऊन लढायला तयार झाले. शेंडीची गाठ बांधली. सप 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 कापाकाप सुरू झाली. न भूतो न भविष्यती असा रणसंग्राम सुरू झाला. त्या ठिकाणी असलेले झरे रक्तानं लाल 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 होऊन व्हायला लागले. बाजी प्रभूंच्या पुढाला तो गणिम सप 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 कापला जातोय. सांगताना दम लागतो, ऐकताना दम लागत असेल, पण बाजी प्रभूंना दम लागत नाही. त्यांच्या 300 मावळ्यांना दम लागत नाही. त्यांच्या मनात एकच विचार, माझा राजा तिथं जाऊन पोहोचला पाहिजे, कारण राजाला वचन दिलंय आणि प्राण जाये पर वचन ना जाये, अशी आमची संस्कृती. राजा पोहोचल्याशिवाय प्राण ठेवायचा नाही. लढत राहिले, लढत राहिले, लढत राहिले बाजी प्रभूंचं ते शौर्य पाहून शत्रू सुद्धा थक्क होतो आणि म्हणतो, अगर ये हमारा दुश्मन नहीं होता ना, आज अभी मैंने कुर्नी शात बजाता. आज मुझे पता चला कि सिवा के पास क्या है उस सिवा के पास. हमारे 100 सैनिकों के बराबर मराठों का एक एक मावड़ा है, मराठों का एक एक मावड़ा. इन मराठों को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है.
बाजी प्रभू लढत राहिले आणि तिकडं महाराजांची पालखी पळतीये. आणखी पुढं, आणखी पुढं, आणखी पुढं, आणखी पुढं, आणखी पुढं. आता विशाळगड दिसला. राजांच्या जीवात जीवाला कस तरी आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. पण त्याच वेळी 2 सैन्य राजांच्या अंगावरती चाल करून आलं. होय, त्या सूर्यराव सुरव्याचं आणि जसवंतरावाचं हे सैन्य. वास्तविक या 2 गद्दार माकडांनी राजांना मदत करायला हवी होती की राजा तुम्ही थकलात, आता आम्ही लढतो शत्रूशी, असं म्हणायला हवं होतं. पण नाही. हाय रे हाय, लाचार झालेली बादशाची थुकी गिळणारी अवलाद. माणसानं कधी लाचार होऊ नये बरं का. एकदा का माणसाच्या शरीरात लाचारी शिरली ना, हालचाल करणारं उरतं, त्याला जिवंत मुर्दा म्हणतात. म्हणून लाचार होऊ नये कधी. आमची लोक बघा निवडणुकीच्या काळात लाचार होतात. म्हणजे पैसे घ्यायचे एकाचे, पार्टी दुसऱ्याचीच आणि मतदान तिसऱ्यालाच. आमच्या इकडं चालतं, तुमच्या इथलं काय माहित नाही. लाचार झालो आम्ही. लाचार होऊनी कधी ना जगावे, तया होऊनी विष घेऊनी त्वरया मरावे. शिवबा समान होऊ अति स्वाभिमानी, संभाजी नाही झुकले यमयातनांनी, संभाजी नाही झुकले यमयातनांनी. तो अडथळा राजांनी पार केला. विशाळगडावर धाव घेतली आणि म्हणाले धावा धावा, आधी गडावर जाण त्या तोफांना बत्ती द्या. माझ्या बाजी प्रभूचं तिकडं काय झालं असल. आणि आता किल्लेदाराला कळना पुढून कोण आलंय ते. आणि पुढून साद आली. कशाची साद? जय भवानी, जय भवानी अशी पुढून साद आली. राजा आलं, राजा आलं. आमचा कृष्ण आपल्या गोकुळात परतला. प्रत्येकाचा चेहरा आनंदाने नाहून निघाला. राजा आलं, राजा आलं. राजे म्हणाले आधी गडावर जाऊन त्या तोफांना बत्ती द्या. माझ्या बाजी प्रभूचं काय झालं असेल. इकडं इकडं खिंडीतला दगडन दगड, ओढान ओढा, झाडाचं प्रत्येक पानन पान, मातीन माती. बाजी प्रभूंच्या अंगातनं उडालेल्या रक्तानं नाहून निघाली. समोर असलेला 5-5.5 हजार फौजेचा फडशा पडलाय. शेवटी एक बंदुकीची गोळी आली. सब दिशी बाजी प्रभूंना लागली. सह्याद्री सारख्या अभेद्य छातीतली हिंमत रक्ताच्या चिळकांडी सरशी बाहेर पडली. हात तुटला, पाय तुटला, शरीर सगळं रक्तबंबाळ झालंय. पण कान मात्र तोफांचा बार ऐकण्यासाठी आतुरलेत. आणि अशा वेळी सपकन दुसरा वार झाला. बाजी प्रभूंच्या डोळ्यासमोर झांजावलं. डोळे मिटतात की काय, माझा राजा पोहोचला असेल की नाही, माझ्या राजाचं काय झालं असेल, माझ्या राजाचं काही बरं वाईट तर झालं नसेल. 300 पेक्षा अधिक वार अंगावर झाले. शरीर सगळं लाल बुंद, पण कान मात्र पंचप्राण लिहून सजलेत. कधी तोफांचा वार येतो, कधी तोफांचा वार येतो. आणि अशा वेळी धडाड धाड 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 आवाज झाला. ते 5 बारांचे आवाज बाजी प्रभूंच्या कानावर पडतात. आणि त्या परिस्थितीतही एक विकट हास्य बाजींच्या तोंडावर येतं की बघा, तुमच्या नाकावर टिचून आम्ही आमच्या राजाला तिथं सुखरूप पोहोचवलं, आमच्या राजाला सुखरूप पोहोचवलं. कुणासाठी गेलेत ते? तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या मातीसाठी. आज आम्ही भेंडेगावमध्ये जो काही शिवजन्मोत्सव साजरा करतोय तो फक्त त्या राजांचे त्या मावळ्यांचे उपकार आहेत आपल्यावरती. श्रीबाजींनी रक्त पेरिले खिंडीत त्या काला, श्रीबाजींनी रक्त पेरिले खिंडीत त्या काला. म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा राज्याभिषेक झाला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा राज्याभिषेक झाला. कुणासाठी गेलेत ते? एक एक मावळा राजांसाठी जीव द्यायला तयार झाला, या स्वराज्यासाठी जीव द्यायला तयार झाला. म्हणून पोरांनो, मित्र कमवायचे तर असे कमवा. आमचे मित्र फक्त पित्र खायपुरतेच मर्यादित झाले. एक मावळा मरायला तयार होता राजांसाठी. मग अशी एका मुलीनं भाषण करताना सुंदर प्रसंग सांगितला. राज, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. म्हणून नवरदेवाचा बाप म्हणून मिरवण्यापेक्षा कोंढाणा किल्ला घेण्यासाठी उमरटगावचे तानाजी मालुसरे. निष्ठा होती, समर्पण होतं त्यांच्यात. एक मावळा लढायला तयार झाला. आम्ही फक्त शिवभक्त म्हणून स्वतःला मिरवतोय. व्हॉट्सअप उघडा, फेसबुक उघडा, इन्स्टा उघडा, शिवभक्त शिवभक्त शिवभक्त. 19 फेब्रुवारी आली की आमच्या पोरांच्या अंगात भगवं वादळच येते. म्हणजे तुम्ही आज एवढे सुंदर भगवे रुमाल घेऊन बसलात, खरंच खूप देखणा असा सोहळा आहे.
पण महाराज नुसते दिखाव्यापुरते नाहीत. शिवभक्त कुणाला म्हणायचं? कुणाला म्हणायचं शिवभक्त? ऐका, अरे ज्यानं आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही तो खरा शिवभक्त आहे. ज्यानं बापाची मान कधी शर्मेनं झुकू दिली नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं देव, देश, धर्म आणि हिंदू संस्कृतीला कधी कलंक लागू दिला नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं गाडी घोड्यावर लिहून ठेवलं, ऐ बघतोस काय, मुजरा कर, आणि गाडी धाब्यावर. अरे ज्यानं माझ्या राजाचा झेंडा, माझ्या राजाची प्रतिमा लावून गाडी कधी धाब्यावर नेली नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं राजांसारखी ठेवली दाढी, ज्यानं राजांसारखी ठेवली दाढी आणि तोंडात कधीच नाही घातली गुटक्याची पुडी तो खरा शिवभक्त. तो खरा शिवभक्त. ज्यानं चंद्राची कोर कपाळी लावली, ज्यानं चंद्राची कोर कपाळी लावली आणि समोर येणारी प्रत्येक मुलगी बहिणीच्या नजरेनं पाहिली तो खरा शिवभक्त. तो खरा शिवभक्त. अशा या शिवभक्ताची गरज या महाराष्ट्राला आहे. आणि ज्या दिवशी असा शिवभक्त या मातीत जन्माला येईल त्या दिवशी कोपर्डी सारखं प्रकरण घडणार नाही, परवाचं प्रियंका ताई सारखं प्रकरण घडणार नाही, काल परवाचं पुण्यातलं प्रकरण घडणार नाही. अन्याय अत्याचार थांबतील. म्हणून म्हणते, जय शिवराय हा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला, शिवचरित्राचा स्पर्श राहू द्या तुमच्या बोटाला. नक्की शिवशंभू जन्माला आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या पोटाला, शिवशंभू जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. पण राजे घडवायचे असतील तर अगोदर आईला जिजाऊ कळाली पाहिजे. आमचं कसं झालं, आईची मम्मी, मम्मीचा मॉम, पप्पाचा पॉप आणि पोऱ्याचा कधी लॉलीपॉप झाला आम्हालाच कळालं नाही. माय माऊल्यांनो, संस्कार किती महत्वाचे आहेत. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. तुम्ही जे तुमच्या पोरांना शिकवणार आहेत तेच उगवणार आहे. पेराल तेच उगवणार. गहू पेरलीन ज्वारी उगवली असं कधी झालं का? नाही. जे संस्कार त्यांच्यावरती तुम्ही देणार आहेत ना तेच उगवणार आहे. आमची आजकालची मम्मी 2 वर्षाच्या पोराला जेवण कर म्हणायचं असल तर त्याला हरिपाठ देत नाही, त्याला शिवचरित्र देत नाही, त्याला वाचायला पुस्तक देत नाही, त्याच्या पुढे रामायण देत नाही, त्याच्या पुढे महाभारत देत नाही. काय देती पोरांनो? काय देती? मोबाईल. मग याच्यात चूक कोणाची? आईची की मुलाची? कुणाची? मग आधी कोण सुधारलं पाहिजे, आईनं की मुलानं? कोण? हे आपलेच आहेत की? तुमचेच पोरं सांगतात आधी आईनं सुधारलं पाहिजे. शिवराय घडवायचे असतील तर अगोदर जिजाऊ घडली पाहिजे. माय माऊल्यांनो, छत्रपती शिवराय जन्माला येत नसतात, ते घडवावे लागतात. आणि ते घडवले होते माझ्या मासाहेब जिजाऊंनी. आणि शिवाजी ही फक्त 3 अक्षर नाही, शिवाजी हा जगण्याचा मंत्र आहे. शी म्हणजे शिकावं काय, वा म्हणजे वागावं कसं, आणि जी म्हणजे जिंकावं कसं. आयुष्यात किती मोठी संकट आली तरी संकटामध्ये शिकावं काय, संकटामध्ये जिंकावं कसं, आणि संकटावर मात करून जीवन जिंकावं कसं. जगण्याचा मंत्र शिकवणारी 3 अक्षरी संजीवनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मासाहेब जिजाऊंचे ते संस्कार आहेत राजांवरती. उगच नाही निर्माण झालं स्वराज्य. आईचे आशीर्वाद, आईचे संस्कार आणि मावळ्यांची संगत. पण आमची आई आपल्या पुराणांवर संस्कार करते का? आम्ही सांगतो बाळाला, बाळा शिवाजी व्हायचं असतं, बाळा शिवाजी व्हायचं असतं. तुमची आई तुम्हाला पोरांनो घरी गेल्यावर म्हणेल, बाळा शिवाजी राजा किती महान होता, बाळा शिवाजी व्हायचं असतं. कोणाच्या आद्यात जायचं नसतं, कोणाच्या मध्यात जायचं नसतं, आपण फक्त घरात बसून राहायचं असतं. आणि बाळा शिवाजी व्हायचं असतं, बाळा शिवाजी व्हायचं असतं. शाळेमध्ये सहलीला गेलास तर बसच्या मधोमध बसायचं असतं, कारण मागून ठोकलं काय पुढून ठोकलं काय आपण मात्र वाचायचं असतं. आणि बाळा
शिवाजी व्हायचं असतं. बाळा, शिवाजी व्हायचं असतं. शाळेत डबा नेलास, भाजी कोणाला द्यायची नसती, कोणाची खायची नसती, आपण आपली गुपचूप खायची असती. आणि बाळा, शिवाजी व्हायचं असते. येतील का हो शिवराय जन्माला? मासाहेब त्या काळी असं म्हणाले का की बाळा, कोणाच्या घरी जायचं नसतं, कोणत्या किल्ल्यावरून वाकून बघायचं नसतं, शाहिस्तेखानाच्या तर नादीच लागायचं नसतं? तर शिवराय जन्माला आले असते का? आम्ही फक्त पोराला सांगतोय, पण घरात बसून राजे जन्माला येतील का हो? बाळा, शिवाजी व्हायचं असतं. कोणत्या कार्यक्रमाला जायचं नसतं, पट्टी तर अजिबात द्यायची नसती, आपण फक्त लांबून कार्यक्रम बघायचा असतो. आणि बाळा, शिवाजी व्हायचं असतं. पोरगा सुद्धा लय हुशार. पोरगा म्हणतो, माय बरोबर आहे तुझं, बाळानं शिवाजीच व्हायचं असतं. पण माय, त्याआधी माईनं जिजाऊ आणि बापानं शहाजी व्हायचं असतं. माईनं जिजाऊ आणि बापानं शहाजी. आमची जिजाऊ टीव्हीचा रिमोट सोप्यावर घेऊन बसती. आमचा शहाजी राजा 9च्या नंतर संध्याकाळी लेझिम खेळत खेळत येतो. मग कोठून घडणार आहेत शिवराय? तुम्ही जे संस्कार तुमच्या पोरांना द्याल ना, तेच उगवणार आहे. काल परवा एके ठिकाणी व्याख्यानाला गेले, तिकडून आला पप्या. आता इथं कोणी असेल तर मनावर घेऊ नका. पप्या आला आणि म्हणला, ताई चला आमच्या घरी चहा घ्यायला. पप्याच्या घरी गेलो आणि पप्याच्या घराबाहेर होत्या म्हशी. पप्याला म्हणलं, पप्या, म्हशी दूध देतात की? पप्या म्हणला, ताई देत नाही तर काढावं लागत आहे. थोडा आतमध्ये गेलो, त्याचे वडील आले आणि म्हणले, ताई पाणी घ्या. मी म्हणलं, नाही काका, मला सर्दी झाली. अहो ताई घ्यावं म्हणले, चांगलं बिस्लरी बॉटलचं पाणी आहे. मी म्हणलं, काका खरंच मला सर्दी झाली. मग काका सहज बोलले, ताई जात नसेल सर्दी तर घेऊन बघा अर्धी. म्हणजे बाप तसा बेटा. आम्ही कुठल्या वाटेला जातोय? राजांनी आपल्याला काय शिकवलंय? एक पोरगा आपल्या पप्पाकडे धावत धावत आलं आणि म्हणाला, पप्पा पप्पा मला संस्कृत शिकायचंय. बाप हुशार होता. बाप म्हणला, काय नाही बाळा, कोणत्याही शब्दावर टिंब द्यायचा म्हणजे संस्कृत झालं. टिंब देतम तर संस्कृतम होतम. पोरानं पाठ केला, टिंब देतम तर संस्कृतम होतम, टिंब देतम तर संस्कृतम होतम. दुसऱ्या दिवशी आईनं जेवायला खिचडी केली. खिचडी केली. पोराला प्रश्न पडला, आता काय म्हणावं? पोरग हुशार होता आणि बाप त्याच्याहून हुशार होता. पोरग म्हणाला, बाबम बाबम भातम उनम उनम. बापाला वाटलं आता काय नाही, कार्यक्रम अंगलट आला की काय. बापाने सुरू केलं, बाळा फुकम फाकम गिळम गाळम. हे असे आमचे संस्कार आहेत. काल परवा एका मुलाला विचारलं, बाळा 10 मधून 10 गेले, किती राहिले? किती राहिले? 0. त्याला उत्तर सांगता येत नव्हतं. ते म्हणलं, ताई मला तसं अवघड गणित सोडवताच येत नाही, मला काहीतरी लॉजिक विचारा म्हणलं. मी म्हटलं, बाळा सोपंच तर आहे. नाही म्हणला, लॉजिक विचारा. मी म्हणलं, बाळा समज समज तुझ्या आईने तुला डब्यामध्ये 2 पोळ्या दिल्या. 2 पोळ्या दिल्या आणि त्याच्यातलं तू दोन्ही खाल्ल्या. खाली काय राहिलं? ते म्हणलं भात. असे आमचे संस्कार. मग शिवराय घडवायचे असतील तर अगोदर आईनं मासाहेब जिजाऊ आणि वडिलांनी शहाजीराजे समजून घेतले पाहिजे. आमचा फक्त दिखावा चाललाय, फक्त दिखावा. पण कधीतरी त्या राजाचे विचार आत्मसात केले पाहिजे. राजे म्हणायचे, मावळ्यांनो तुमच्यासाठी काही पण. मावळे म्हणायचे, राजे तुमच्यासाठी काही पण. आमची पोरं कोणाकोणाला म्हणतात तुमच्यासाठी काही पण. मला ऐकत असलेल्या सर्व तरुण पोरांना आणि पुरुषांना एक वाक्य ऐका तुम्ही. अरे बाप काढलास घराबाहेर आणि दारात रडते आई पण. बाप काढलास घराबाहेर आणि दारात रडते आई पण. बायकोला मात्र रोज म्हणतोय, तुझ्यासाठी काही पण, तुझ्यासाठी काही पण. अरे तुझ्या माईची आठवण बघ दिवस. अरे
तुझ्या माईची आठवण बघ दिवस, लेकच यावा पोटाला म्हणून किती केले तिनं नवस. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, आणि तुझ्यासारखा हिरा पदरात तिच्या गावला. अरे तू जेव्हा लहान होतास टाळ टाळ रडायचास, माईचं दूध आटलं की तिचं रक्त सुद्धा ओढायचास. अरे तू जेव्हा लहान होतास टाळ टाळ रडायचास, माईचं दूध आटलं की तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोसलास लेका, रक्ताचा तरी ठेव जाण. रक्त पिऊन पोसलास लेका, रक्ताचा तरी ठेव जाण. पवित्र अशा माय बापाचा कधीच करू नका अपमान, कधीच करू नका अपमान, कधीच करू नका अपमान. छत्रपतींनी आपल्या आईनं बघितलेलं स्वप्न पूर्ण केलंय. शंभूराजांनी आबासाहेबांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं रक्षण केलंय शेवटच्या श्वासापर्यंत. पण आमची पोरं आपल्या आई वडिलांनी बघितलेली स्वप्न पूर्ण करतात का? म्हणून ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा, ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा, आणि ज्याला कळली आई त्यालाच कळली रखुमाई, त्यालाच कळली रखुमाई. हे आई वडिलांचं स्थान आपल्या जीवनातलं समजून घ्या. मायमाऊल्यांनो, सगळ्यात जास्त प्रेम कोण करतो तुमच्यावर? कोण करतं? आई करते, बहीण करते, भाऊ करतो नाही. सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर कोण करत असेल ना तर तुमचा बाप करतो. तुमचा बाप. आठवा आठवा तुमच्या विवाहाचा प्रसंग आहे. पाहुणे मंडळी आलेली आहे, मुलगी बघायचा कार्यक्रम झाला, मुलगी पसंत झाली आणि मध्यस्थी सहज बोलून जातो, पाटील 3 लाख रुपये हुंडा, 3 लाख रुपये हुंडा. बापाचा चेहरा एकदम उतरून जातो. बाप म्हणतो थांबा, मी 5-10 मिनिटांना सांगतो. बाहेर येतो, सारख्या चक्रा मारत राहतो. आई स्वयंपाक करत असते आणि त्याच वेळेस त्या आईनं त्याच्याकडे बघावं. बापाच्या डोळ्यात घळघळ अश्रू यावेत. काय हो, काय झालं रडायला? काही नाही ग, 3 लाख रुपये हुंडा सांगितला ग पाहुण्यांनी. आईनं चटकन बोलावा, हो मोडून टाका, दुसरं कुठलं तरी स्थळ बघूत आपण चांगलं. बापानं सांगावं, नाही ग नाही, मुलगा चांगला आहे, मुलगा निर्व्यसनी आहे, असा मुलगा शोधून सापडणार नाही. 3 लाख म्हणता 4 लागू दे, नवे नवे माझी जमीन मी विकून टाकील, नवे नवे मी गहाण देईल, पण माझ्या ताईचं लग्न मी त्याच घरात करणार. माझ्या बहिणींनो, माझ्या ताईंनो, तुमच्यासाठी गहाण राहायला एकच माणूस तयार असतो, ज्याचं नाव बाप असतं, ज्याचं नाव बाप असतं. कधी घेतलं या बापाला समजून? तुम्हाला कधी ड्रेसच्या दुकानात नेलं ना, छोटा भाऊ सोबत आहे, बहीण सोबत आहे, पॅन्ट दाखवली 300ची दाखव,